यांना नांदेड टीमच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनात आमच्या अशा मागण्या होत्या की आज जे नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याची नोंद शासनाकडे झाली, पण ही नोंद आमच्या पालकमंत्र्याकडे झाली नाही। याच्यासाठी पण आमचं एक विशेष पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण जिल्हा दौरा करावा व जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाची पाहणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व जे काही शेतकऱ्याचं पशुधन दगावलेले आहेत, काही महिला, आता विशेषतः मुखेडमध्ये महिला 5 महिलांचा मृतदेह सापडलाय, ते मयत झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबांना काय जास्तीत जास्त मदत करता येईल, काही जागी पुरुषांचा पण मृत्यू झालाय, काही मुलांची पण मेले, अशी बातमी समोर येत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री महोदय हे जिल्ह्याकडे पाठ फिरवतात। ध्वजारोहणाला आले तेव्हा विविध लोकांच्या घरी जाऊन कार्यक्रमात जाऊन भेटी घेतात, पण या शेतकऱ्याचं सरकारला मत पाहिजे, राजकारण्यांना मत पाहिजे, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये कुठलेच राजकीय पक्ष या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे त्यांना काय मदत करता येईल, जास्तीत जास्त शासनाकडून आपल्याला काय मागणी करता येईल असे येत नाहीत। अशा वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला नेहमीच आदेश देतात की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा आणि शेतकऱ्यांची समस्या हे शासन दरबारी मांडून त्याचे प्रश्नाचं उत्तर शासनाकडून मिळवून घ्या, असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आम्हाला नेहमीच आदेश असतात। आणि साहेबांच्या आदेशात आम्ही पालन करतोय आणि शेतकरी सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खंबीरपणे उभी आहे। मी संतोष सुनेवाड, मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड। आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की जे पूर्व जे ढगफुटी झालेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये त्या जागेवर मुखेड तालुक्यामध्ये 5 व्यक्ती वारलेले आहेत किंवा जनावर झाले, ह्याच्यावर जास्त लवकरात लवकर लक्ष देण्यात यावं पालकमंत्र्यांना। 15 ऑगस्ट नंतर आजपर्यंत पालकमंत्र्यांना कुठेही आलेले नाहीत नांदेड जिल्ह्यात। जे आजपर्यंत जे दुष्काळी झालेलं आहे, जे ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे, लोक परेशान आहे। अगर एक 10 दिवसाच्या आत अगर पालकमंत्र्यांना दखल घेतली नाही किंवा कलेक्टर साहेबांना जे काही असेल तर तहसीलदार, तलाठी वगैरे पंचनाम्यासाठी अगर नाही आले 10 दिवसात, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येते। पुऱ्या नांदेडच्या 16 तालुक्यामध्ये अलग अलग तालुका अध्यक्ष पदाधिकारी निवेदन देऊन आंदोलन करते।